मी रेश्मा कुलकर्णी बोलत आहे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगत आहे. एक गणपत आणि वंदना असे जोडपे राहत होते आणि त्यांच्याकडे तीन म्हशी होत्या. एक होती सोना, मौना आणि रूपा. त्या तीन म्हशी एक दिवस गायब होतात. तर गायब झाल्यावर ते स्वामींना नवस करतात, की स्वामींना बोलतात की माझ्या म्हशी सापडू दे, मी त्यातली एक म्हैस तुम्हाला दान करीन. आणि मग स्वामी त्याला पत्ता सांगतात आणि म्हशी तिथं आहेत ते सांगतात आणि म्हशी आहेत कुठे ते सांगतात. त्यांना त्या म्हशी मिळतात. मग ते काय करतात, तिन्ही म्हशी मिळाल्यावर त्यातली एक म्हैस दूध देत नसती आणि ती तिच्या बायकोच्या डोळ्यात खुपत असती. ती अजिबात नुसतीच पोचत असते. तर ते विचार करतात आणि ती म्हैस स्वामींना देऊन टाकतात आणि या दोन म्हशी घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्यावर ज्या दोन म्हशी आणतात त्या एकदमच दूध द्यायच्या बंद होतात आणि महाराजांकडे जी म्हैस असती ती आपोआप दूध देऊ लागती. म्हणून महाराजांची सेवा करायची तर चांगली करा, नाही तर करू नका. सत्य मनाने करा आणि दान करायचं असलं ते पण चांगलं द्या, किंवा कोणतंही दान असं करू नका. नाहीतर याच्यासारखं व्हायचं की त्या दोन्ही म्हशी आटून जातात आणि त्या अंगावर पोसायची वेळ त्या दोघा नवरा बायकोंवर येते आणि स्वामींच्या इथली ती भरपूर दूध देऊ लागते. माझी गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.